नमस्कार मंडळी, इन्क्विजिटोमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक अफलातून व्यक्तिमत्व आपल्या समोर येत आहे. दीपक, नमस्कार, स्वागत आहे तुझं. मला थोडक्यात पार्कर म्हणजे काय हे सांग. कारण पार्कर पेन्स ऐकलेलं आहे मी. हां, पार्कर पेनचं ब्रँड आहे. त्याच्यात मतलब ॲक्च्युली पार्कोर हा फ्रेंच वर्ड आहे आणि त्याचा अर्थ आहे की आर्ट ऑफ रिप्लेसमेंट, मतलब मुवमेंट आर्ट. सो बेसिकली एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसपर्यंत फास्टेस्ट वेमध्ये जाणं आणि विदाऊट एनी इक्विपमेंट्स बॉडीचा यूज करून त्यालाच पार्कोर बोललं जातं. पार्कोर जे आहे हे तुझ्या डोक्यात कसं आलं? तुझी साधारणतः तुझं गाव कुठलं, तू काय शिकला आहेस आणि तुला हे करावंसं का वाटलं? अचानक झालं का काय? एक त्याची काही एक बॅकग्राऊंड आहे, याबद्दल जरा विशेष. बेसिकली पार्कोर हे ॲक्टिव्हिटी आहे ना, मोस्टली सगळेच करतात. हाईटवरती चढणं किंवा उतरणं, स्लाईड करणं, लटकणं, मंकीज करणं, हे सगळं पार्कोरचाच पार्ट आहे. तर ते त्यावेळेला होतं, पण त्यावेळेला माहिती नव्हतं. आणि मग शिक्षण करत करत ज्यावेळेला मी पुण्यामध्ये आलो त्यावेळेला मला एक व्हिडिओ पाहिलं, केम्ब्रिज पार्कोर. सो केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये काही इंटरनॅशनल ॲथलीट्सनी पार्कोर केलं होतं आणि ते व्हिडिओ मी जस्ट माझ्या यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये आलं. त्यानंतर मला रिअलाईज झालं की ही ॲक्टिव्हिटी जी आहे, जी मी करतो आहे आणि मला खूप इंटरेस्ट आहे, कारण हेच आहे ना की काय आहे ह्या. आणि बेसिकली मी पारे गावचं आहे, सांगली डिस्ट्रिक्टमध्ये येतं, महाराष्ट्रामध्ये. तर तिथून ते एकदम छोटं गाव आहे डोंगरांमध्ये. आणि तिथं डेली ज्या वेळेला आम्ही इव्हिनिंग झालं ना, तर शाळेवर व्यायामला जायचं आणि मॉर्निंगला स्विमिंग आणि दिवसभर डोंगरामध्ये. सो ह्यामुळे माझं फिटनेस लेवल इम्प्रूव्ह झालं. आणि ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये आलो त्यानंतर ज्या वेळेला हे गेमचं कळालं डिटेल ना, त्यानंतर हे मला शिकायला खूप वेळ नाही लागला, त्या गोष्टी अडॅप्ट करायला वेळ नाही लागला. किड्स हे सगळेच पार्कोर करतात, फक्त त्यांना ते टेक्निकल पार्कोरचं स्वरूप माहिती नसतं. कारण काही गोष्टी असतात टेक्निकल, जे ट्रेनिंगचे फंडामेंटल्स आहेत ना, ते फक्त पार्कोरला सेपरेट बनवतात नॉर्मल गेमपासून. आणि एक प्रोफेशनलिझम आणतात त्याला. मी 2008-9च्या दरम्यान मी स्वतःचं ट्रेनिंग सुरू केलं. 8-9 पासून आतापर्यंत ग्रो करत आलो. त्यावेळेला क्लासेस नव्हते, पण आता 2011ला टीम मायो बनवलं आणि त्यानंतर मग आपण स्वतःच लोकांना स्प्रेड करायला सुरू केलं नॉलेज, त्या गोष्टी. आणि ह्या गेमचं कारण पॉझिटिव्ह अवेअरनेस इम्पॉर्टंट होतं, कारण अजून पण लोकांना निगेटिव्ह समजतात गेमला. सो जेवढं होता होईल तेवढं मी ट्राय केला की त्या गेमला पॉझिटिव्हली स्प्रेड करायचं. आणि आज खूप सारे लोक ट्रेन करतात आमच्या सेंटरमध्ये. आता पुण्यामध्ये टोटल 5 ट्रेनिंग सेंटर आहेत जे पार्कोरची ट्रेनिंग प्रॉपरली देतात. ऑल ओव्हर इंडियामध्ये खूप सारे मोठे आता ट्रेनिंग सेंटर बनले. आता तुझे काही व्हिडिओज आम्ही बघितले. येस सर. आणि ते व्हिडिओज बघून म्हणजे अतिशय आश्चर्यकारक सगळ्या गोष्टी आहेत. येस. तरी सुद्धा लोक त्याला निगेटिव्ह कसं काय? मला म्हणजे आश्चर्य वाटतं की त्याला निगेटिव्हली पण बघतायत लोक. त्याचं काय कारण असेल? निगेटिव्हली ॲक्च्युली तेच मी जो मेन पॉईंट घेऊन बोलत होतो ना, फिअर. सो मेन प्रॉब्लेम काय आहे लोकांचा, आता बिल्डिंग टू बिल्डिंग जम्प मारणे म्हणजे पार्कोर, हे लोकांच्या डोक्यात कन्सेप्ट बसले. पार्कोर म्हणजे बिल्डिंग टू बिल्डिंग जम्प मारणे नाही आहे. पार्कोर म्हणजे डे टू डे लाईफ. आता इव्हन हे आपल्यासमोर टेबल आहे किंवा जे छोटे मोठे ऑब्स्टिकल्स येतात ते सुद्धा पार्कोर क्रॉस करणं, त्यालाच. आणि कॉम्पिटिशन्समध्ये कुठंच तुम्हाला असं नसतं की जाऊन रूफटॉपवरती जम्प करा, असं नसतं. कॉम्पिटिशनला एक सेफ झोनमध्ये सेटअप लावलेला असतो आणि त्याच्यामध्ये सेफली कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केले जातात. त्यामुळे लोकांची जी मेंटॅलिटी आहे, जे लोक काय बघतात यूट्यूबला, इंस्टाग्राम रील्सला किंवा सोशल मीडियावरती बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे व्हिडिओज बघायला भेटतात ज्याच्यामध्ये खूप मोठे स्टंट्स करताना दिसतात, पण त्यांना हे माहिती नसतं. आता आज तुम्ही हे सगळं व्हिडिओज बघताय, पण ह्या व्हिडिओज पाठीमागं जी माझी जर्नी आहे, मी जर बोललो ना 14-15 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स एका व्हिडिओमध्ये दिसत नाही. मग लोक निगेटिव्ह घ्यायला सुरू करतात की अरे पार्कोर म्हणजे अरे बिल्डिंग टू बिल्डिंग जम्प. मी आता परवाच कुठेतरी इंटरव्ह्यूला गेलो होतो आणि त्यांना जस्ट क्वेश्चन मी स्वतः विचारला की तुमच्या मते पार्कोर काय आहे. त्यांनी स्वतःहून पार्कोर काय सांगितलं की बिल्डिंग टू बिल्डिंग जम्प करणं. म्हणजे हेच कन्सेप्ट डोक्यात बसले की पार्कोर म्हणजे बिल्डिंग टू बिल्डिंग जम्प करणं नाही, पार्कोर म्हणजे बिल्डिंग टू बिल्डिंग जम्प करणं नाही. आणि तीच निगेटिव्हिटी लोकांना हे करते, कारण रिस्क आहे ना शेवटी. आता माझ्या पोरांना सपोज माझ्या पोराला क्लासमध्ये पाठवलं आणि माझा पोरगा उद्या बिल्डिंग टू बिल्डिंग जम्प करणार का? नाही. तर ते मेंटॅलिटी, ती पॉझिटिव्ह अवेअरनेस नाही अजून. अच्छा, हे तुला असं म्हणायचं की
हे असं करत राहिलं तर मग करिअर कसं होणार आणि हे सगळ्या गोष्टी असं. पण मग एक प्रश्न असा निर्माण होतो की याला खरंच ह्याच क्षेत्रात पुढे करिअर काही हे आहेत का, फ्युचर आहे का? हा काही ऑलिम्पिक्सचा स्पोर्ट आहे का, गेम आहे का? अजून तरी ऑलिम्पिकमध्ये रिकग्नाइज नाही झाला, पण आता करंटली वर्ल्ड ऑर्गनायझेशन वर्क करत आहे पार्कोर ॲज अ सेपरेट स्पोर्ट्स ऑलिम्पिकमध्ये यावा. पण जिम्नॅस्टिकच्या अंडरमध्ये ऑलरेडी 7th ॲट्रिब्यूट म्हणून त्याला ॲड केलेलं आहे. ऑलिम्पिक्समध्ये याला वेळ लागत नाही. फक्त वाद काय चालू आहे की जिम्नॅस्टिकच्या अपोजिट, कारण आम्हाला जिम्नॅस्टिकमध्ये ॲड नाही व्हायचं, सेपरेट ॲज अ पार्कोर स्पोर्ट अलाव केला पाहिजे, म्हणून ते फक्त क्लास चालू आहेत. नाही तर बाकी गेमचे सगळे जे फंडामेंटल्स प्रॉपर वेनं सेट झालेले आहेत, लवकरच तो येऊन जाईल त्याच्यामध्ये. भारत सरकार या गेमकडे कसं बघतंय? भारत सरकारचं आता रिसेंटली जे एक सीन झालेला मध्ये स्टॉरर नावाची टीम होती, त्याचे इंटरनॅशनल ॲथलीट आपल्या इंडियामध्ये आलते टेडेक्समध्ये टॉक द्यायला. तर त्यावेळेला त्या लोकांनी एक ठिकाणी रूफटॉप जम्प केले आणि आपल्या मीडियाने त्याला निगेटिव्ह घेतलं आणि खूप मोठा इश्यूज क्रिएट केला. तर त्याच्यामध्ये त्यांना इंडियातून बाहेर काढून टाकलं आणि असे बरेचसेच व्हिडिओज व्हायरल झाले की पार्कोर बॅन इन इंडिया. तर ॲक्च्युली पार्कोर बॅन नाही आहे, फक्त प्रॉब्लेम काय आहे की पार्कोरचे काही कन्सर्न इम्पॉर्टंटली लोकांनी फॉलो केले पाहिजे. इवन ॲज अ ॲथलीट मी कुठेही जाऊन पार्कोर करायला लागलो, कुणाच्याही घरावरती चढतोय, तर ते ऑब्विसली अलाव नाही. बाकी असं गव्हर्नमेंट कुठूनही असं हे नाही करत की तुम्ही बॅन करण्यासारखं, कारण पार्कोर हा कोर ॲक्टिव्हिटी आहे, कोर गेम ॲक्टिव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये ईच अँड एव्हरी पर्सन कॅन डू इट. बिकॉज त्याच्यामध्ये जे फंडामेंटल्स किंवा जे ट्रेनिंग केली जाते ना, ते तुम्हाला बेस स्ट्रॉंग करतात. त्यानंतर तुम्ही कोणताही गेम खेळू शकता चांगल्या लेवलला. आणि जेवढं फिजिकल आणि मेंटल ॲबिलिटी तुमची ग्रो होते, तर तुमचं कोणत्याही गेममध्ये, सपोज जिम्नॅस्टिक असेल किंवा कुठली दुसरी ॲक्टिव्हिटी असेल, क्रिकेट खेळा, त्याचं रिफ्लेक्सेस तुमचे वाढणार, बाईकिंग असू दे, कुठलंही. तर त्या प्रत्येक गेमला ना हा बेस गेम हेल्प करतो. सो त्यामुळे पार्कोर इंडियामध्ये तर ऑब्व्हियसली बॅन होणार पण नाही. फक्त काही प्लेसेसवरती पर्टिक्युलर ॲथलीटनी ते प्रिकॉशन्स घेतली पाहिजे की कुठं करायचं आणि कुठं नाही करायचं. पण मग तुझं जे क्रेनवर चढणं, त्यात कुठलाच प्रिकॉशन दिसलं नाही, हेल्मेट नाही किंवा खाली नेट पण नव्हती, काहीच नव्हतं. तर हे तर अशा गोष्टी असेल तर ते खरंच कसं काय सरकारच्या लेवलवरती सरकार याला? सो अशा ॲक्टिव्हिटीला डेफिनेटली सरकार अलाव नाही करणार. ज्यावेळेला मी त्याचा पर्पज, आता कसं आहे, त्यानंतर आमचा इश्यू मेन जे क्रेनचे ओनर होते त्यांच्यासोबत बसून पण डिस्कस झाला आणि नंतर त्यांनी ॲप्रिशिएशन केलं. पण शेवटी ते बघून लोकांना मोटिवेशन भेटतं की बाबा नाही, अशा ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. नाही, त्यासाठी मग आम्ही जे स्प्रेड करतो, मी पहिल्यांदाच व्हिडिओ बघतो ते पहिल्यापासून मी हे केलं. माझा हा व्हिडिओ हिस्ट्री टी व्हीवरती आहे, तोच व्हिडिओ त्याचा हिस्ट्री टी व्ही सांगताना ते स्वतः एक्सप्लेन केलेले की हे प्रोफेशनल ट्रेनिंग नंतर ते केलं गेलेलं आहे आणि ते काय म्हणतात, रिपीट करू नये असं सांगितलं जातं. आता काही ॲक्टिव्हिटी आहेत की जे, आता हे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आहेत आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्सला कितीही म्हणलं की आपण असं नाही, असं करून रिस्ट्रिक्शन जाऊ, तर मग तो एक्स्ट्रीम स्पोर्ट म्हणू नाही शकत. सो त्यामुळे कुठं ना कुठंतरी आपल्याला त्याला एक वे द्यावाच लागतो त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी, अशा टाईपचे स्टंट्स असं. पण ते पार्कोर नाही आहे ॲक्च्युली. मतलब जे मी क्रेनवरती लटकणं, दिस इज नॉट अ पार्कोर. आजकालचं जीवन अतिशय फास्ट झालेलं आहे. तर अशा वेळी पालकांची तर सगळी चिंता, मुलाची 10वी कशी होईल, 12वी कशी होईल आणि पुढे कसं तो इंजिनियर किंवा काय डॉक्टर किंवा काय कम्प्युटर सायन्समध्ये कुठेतरी जाऊन लवकरात लवकर जॉबला लागेल चांगल्या गलेगठ्ठ पगाराच्या. आणि तू एका बाजूला म्हणतो 14-15 वर्ष फक्त ह्याच्यावरच फोकस करून काम केलं पाहिजे. तर कसं काय जमणार लोकांना? पॉईंट 2 आहेत. एक तर जर मुलाला करिअर पार्कोरमध्येच करायचं असेल तर देर आर मेनी वेज, आणि जर तिला फक्त शिकायचं आहे आणि दुसऱ्या स्पोर्ट्ससाठी हेल्प करणार आहे, तर त्यासाठी पण खूप असं 2 ते 3 वर्ष जरी एक बेसिक लेवलला स्टुडंटनं पार्कोरमध्ये स्पेंड केलं आणि त्यानंतर तो दुसऱ्या ॲक्टिव्हिटी कोणत्याही गेम खेळायला गेला, तर त्याच्यासाठी तो खूप हेल्पफुल राहील. कारण त्याची फिजिकल आणि मेंटल ॲबिलिटी एवढी चांगली ग्रोथ झालेली असेल, बॉडी रिफ्लेक्सेस एवढे छान ग्रो झाले असतील की त्याला दुसऱ्या स्पोर्ट्स खेळताना खूप हेल्प होऊन जाईल. आणि जर करिअर म्हणून जर बघत असेल तर मग ऑब्व्हियसली करिअरचे आता जे व्हेरिएशन्स ओपन होत आहेत, पहिलं तर बॉलिवूड स्टंट्स, कारण आजकाल स्टंट युनियनचं कार्ड भेटणं म्हणजे हा एक मोठा जॉब असतो आणि तो जे चांगला लेवलला लोकांना हे स्टेबिलिटी देतो जॉबमध्ये. दुसरं ट्रेनिंग सेशन्स प्रोव्हाइड करणं, ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं. तिसरं म्हणजे मोठमोठे जे एनर्जी ड्रिंक्स म्हणा किंवा मोठमोठे जे सप्लिमेंट प्रोव्हाइड करणारे प्रोडक्ट्स आहेत, तर त्या कंपन्या स्पॉन्सर करतात.
आणि काही कंपन्या लॉंग टर्म स्पॉन्सर पण करतात, काही कंपन्या शॉर्ट टर्म स्पॉन्सर करतात. सो अशा टाईपमध्ये पण करिअर बेस ऑप्शन ओपन आहेत पार्कोरमध्ये. आणि आता लवकरच ऑलिम्पिकमध्ये जर आला तर लवकरच स्कूल गेम्समध्ये पण ॲड होऊन जाईल. बरं, भीतीबद्दल काय सांगशील? एका बाजूला म्हणतोयस भीतीवर आपल्याला कॉन्कर करायचं आहे आणि एका बाजूला म्हणतोयस भीती पाहिजे, भीती फार आवश्यक आहे. सो हा पॉईंट ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट आहे. भीती फेस करणं आणि भीती बिल्ड करत राहणं खूप डिफरन्स आहे. कारण हे झालं पार्कोरमध्ये. रिअल लाईफमध्ये आता खूप लोकांना करिअरची भीती असते, खूप लोकांना एखाद्या स्पोर्ट्सची भीती असते, खूप लोकांना घरातून बाहेर पडायची पण भीती असते, काही लोकांना पैशाची भीती वाटत असते, कोणा लोकांना कशाच पण. आणि काही असतात जे त्याला फेस करतात. ॲक्च्युली फेस करणं आणि त्यानंतर त्या भीतीला हळूहळू ब्रेकडाऊन करणं. आता भीती का असते? कारण आता मी पार्कोरमध्ये म्हटलं तर मी जर छोट्या गोष्टीवरून पडलो तर मला लागू शकतो, हात तुटेल, पाय तुटेल किंवा डॅमेज होऊ शकतं. तर त्यामुळे भीती ही इम्पॉर्टंट आहे, कारण आपलं बॉडीला सेफ ठेवायसाठी इम्पॉर्टंट. जर मला फीलच नाही झालं की आता सपोज इमॅजिन करा, जसं मग एक्झाम्पल सांगितलं की पोराला माहितीच नाही की त्या मेणबत्तीला हात लावला, जळत्या मेणबत्तीला हात लावल्याशिवाय ते भाजणार आहे, ते टच करतं ना. भीती आहे तरी सुद्धा त्याला टच केलं, त्यानंतर कळालं की अरे हां, ही भीती आहे, मग ती भीती बिल्ड झाली. ठीक आहे. सो भीती ही इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तो लाईफ टाईम टच करणार आहे का? कारण त्याला माहिती आहे की त्याचा हात लावला तर माझा जळून जाईल बोट. सो ती भीती जाणीव गरजेची आहे की हां, मला हे लेवलची भीती आहे, पण ही भीती आहे म्हणून मी करणारच नाही, मला हे करायचंच नाही, मला स्टडीज नाही करायचा, मला एक्झामची भीती वाटते, मला स्टडीज नाही करायचा. मग असं केलं की तेव्हा तुम्ही ग्रो नाही करू शकणार. मग ते काय करायचं, बाबा हां स्टडी करायचं, नंतर त्याला ब्रेकडाऊन करा. काय केलं पाहिजे, कुठलेच जे आवडीचे सब्जेक्ट आहेत त्यांना फर्स्ट प्रायोरिटी द्या, थोडेसे टफ आहेत त्यांना थोडं लेट प्रायोरिटी द्या, आणि मग ते ब्रेकडाऊन करून फेस करा ॲक्च्युली. सो मी असं कॉन्कर फिअर म्हणतो, पण भीतीशिवाय ते पॉसिबलच नाही. कारण मी ज्यावेळेला बिल्डिंगवरती पळतोय, मी छोटे छोटे प्रिकॉशन्स घेतो. कशाच्या माहिती आहे का? तर माझे फूट प्लेसमेंट किती करेक्ट आहे, माझी किती लेवलची पॉवर ते तुम्हाला जनरेट करणं गरजेचं आहे, ताकद किंवा जिथं मी ग्रीप पकडतो ती ग्रीप किती स्ट्रॉंग असणार आहे. सो ह्या लेवलची प्रिकॉशन मी का घेतो? कारण मला भीती आहे, पडायची भीती आहे. सो ही भीती ही काढून टाकलं पाहिजे असं नाही होऊ शकत. भीती आहे, फक्त त्याला फेस केलं पाहिजे, तिला ओव्हरकम केलं पाहिजे. येस. मला असं वाटतं की बाऊ करणं आणि ॲक्च्युली आपली शक्यता आणि आपली क्षमता कुठपर्यंत आहे याचा जो कॅलिब्रेशन आहे, त्याने आपली भीती कमी जास्त होण्याची प्रक्रिया त्या प्रोसेसमधून आपण जातो आणि ते गेलं पाहिजे. नाहीतर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा भीती वाटते. पण मला एक सांग, पार्कोर हा जो स्पोर्ट्स किंवा गेम प्रकार आहे, तर त्याची सुरुवात कुठल्या वयाला करता येऊ शकते, कुठल्या वयापर्यंत? सो पार्कोर हे 3 ते 4 वर्षापासून कोणीही करू शकतं, आणि देर इज नो एज लिमिट. आता जेव्हा 60 झाले तरी करू शकतात. फक्त लिमिट कशाला येतं, काही मुवमेंट्सला लिमिट येतं एजनुसार. पण लाईक पीक पॉईंट 17-18 पासून ते 30 वर्षापर्यंत एकदम सॉलिड, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप लेवलला पुश करू शकता, एक्स्ट्रीम लेवलला पुश करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठले लाईक जेवढे पण अटेम्प्ट करायचे स्टंट्स म्हणा किंवा जे आपण तुम्हाला वाटतं की हे पॉसिबल आहे ते सगळे तुम्ही ट्राय करू शकता. त्यात काही असं लिमिटच नाही. या गेममुळे सांध्यांचे प्रॉब्लेम्स वगैरे सुरू होणं वगैरे असे काही त्याचे साईड इफेक्ट्स आहेत? प्रत्येक जे ऑक्युपेशनचं काही ना काहीतरी त्याचे तो टोल घेतो, तसं काही याचं आहे? सो पार्कोर ट्रेनिंग जर तुम्ही राईट लोकांच्या गायडन्समध्ये घेत असाल ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते वर्कआउटची. नुसतं स्किल ट्रेनिंग करून चालत नाही. किंवा एक हाय ड्रॉप घेत असाल, इम्पॅक्ट घेत असाल, तर त्याच्यामध्ये तुमच्या जॉईंटवरती इम्पॅक्ट कंटिन्युअसली असतो. तो जॉईंटचे इम्पॅक्ट कसे अवॉइड केले जाऊ शकतात. आणि दुसरं मसल स्ट्रेंथ. कारण आता जॉईंटचा इम्पॅक्ट माझा जर थाय स्ट्रॉंग असेल, लेग स्ट्रॉंग असतील, तर मग आता ह्या इम्पॅक्ट कमी होणार आहे. सो ह्याच्यामुळे जे तुम्ही म्हणताय की नंतर जे प्रॉब्लेम होणार आहेत ते कमी होऊ शकतात. आणि आजपर्यंत जे डेव्हिड बेल्ले जे पार्कोरचे फाउंडर आहेत, ते सुद्धा आज पण पार्कोर करतात. आणि त्यांचं आता 57 एज आहे आणि ते आज पण पार्कोर करतात. पण हां, ते ज्यांनी त्या एजमध्ये जे केलं ते नाही करत, पण बेसिक जम्प्स, मुवमेंट, फटाफट कुठेही चढणं किंवा फास्टमध्ये क्रॉस करणं सगळं इझिली ते करतात. सो आता त्यांना का जॉईंट पेन होत नाही का? तर त्याच्यामध्ये तुम्ही इम्पॅक्टला कसं कन्वर्ट करता हे मॅटर करतं. तर तुम्ही काही यंग लोकांना पाहिलं असाल की तुम्ही डायरेक्ट जोशमध्ये येऊन उड्या कशाही मारतात. सो ते लोक जास्त दिवस टिकत नाहीत. आणि पार्कोर गेममध्ये आणि जिम्नॅस्टिकमध्ये हा फरक आहे की पार्कोरच्या लँडिंग्समध्ये तुम्हाला रूल्स नाही आहेत.
तुम्हाला स्ट्रिक्ट लँड झालं पाहिजे असं रूल्स नाही. पण जिम्नॅस्टिक सारख्या गेम्समध्ये तुम्हाला स्ट्रिक्ट लँड झालं पाहिजे तरच पॉईंट भेटतात. तर ॲज कम्पेअर टू इंजुरी पॉईंट जर पाहिलं तर जिम्नॅस्टिकमध्ये जास्त आहेत आणि पार्कोरमध्ये कमी आहेत. पार्कोरमध्ये दुसऱ्या इंजुरीज छोट्या मोठ्या होतात, जिथे ऑब्स्टकलला धडकलो किंवा दुसरं काही मिस्टेक झाली, ऑब्स्टकल तुटलं, तर तशा छोट्या मोठ्या इंजुरीज होतात. पण बाकी असं जे लॉंग टर्मचे इंजुरी असतात ना, ते नाही. धन्यवाद दीपक. येस, थँक्यू सो त्यामुळे मच. मला असं वाटतं की अनेकांच्या डोळ्यामध्ये दीपक हे आले. असेच अनेक वेगळ्या व्यक्तिमत्वांना आपण बोलवत असतो. तर इन्क्विजिटिव्ह हा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमचेही ओळखीते कोणी असे काही व्यक्तिमत्व असतील तर आम्हाला जरूर त्याच्याबद्दल कल्पना द्या. आम्ही त्यांनाही इथे या स्टेजवर बोलवू आणि त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारू आणि अनेकांना त्यांच्याबद्दल माहिती मिळत राहील. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच.